नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र. तर आज चालले होते मी पुण्यात आहे ना मुलाचे पुस्तकं रिटर्न द्यायला. तर आज मी तुम्हाला पुण्यातील आहे ना एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तुम्हाला सर्व दाखवते, ते म्हणजे पुण्याची ट्रॅफिक. जिकडं पाहो तिकडं ट्रॅफिकच ट्रॅफिक. तर तुम्हाला दाखवते. तर आत्ता आले होते मी शनी चौकात. तर तिथं मुलाचे पुस्तकं रिटर्न करायचे होते, पण तिथं पुस्तकं काय ते बोलले मार्चलाच घेतो आम्ही, मार्च एप्रिलला. तर आता काही पुस्तकं घेणार नाही, म्हणून ते मी पुस्तकं घेऊन आले. तिथं शनी मंदिर होतं, पण ते बंद होतं. फक्त शनिवारीच ते मंदिर चालू असतं. तर बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मी परत निघाले. तर पुस्तकं ठेवले एका हॉटेलवाल्याच्या तिथं. कोणी ठेवून पण घेत नव्हतं. मला परत दुसरीकडे जायचं होतं, त्यामुळे मी पुस्तकं एका दुकानदाराकडे ठेवले आणि म्हटलं जाताना घेऊन जाईल. तर त्यानंतर माझा प्रवास सुरू केला. दुपारचे 12 वाजले होते. रोज 12-1च वाजतात मला कामासाठी जायला. रोजची हीच वेळ आहे. तर ऊन खूप जास्त झालं होतं. तरी हा आहे पुण्याचा PMT बस स्टॉप, सगळ्यात मोठा बस स्टॉप आहे. तर मी चालले होते पुण्यात काही कामासाठी. 70चा पास काढला होता पुण्यात दिवसभर. कुठं पण 70चा पास चालतो. काही ठिकाणं आहेत फक्त तिकडं 70चा पास चालत नाही, जसं की देहू रोड झालं, गौंजे वगैरे. भक्तिशक्तीच्या पुढं कुठंच पास चालत नाही. तर पाहू शकताय पुण्याची ट्रॅफिक. पुण्याला एवढी जास्त ट्रॅफिक आहे ना, जिथं 1 तासाचा रस्ता असतो ना, तिथं ट्रॅफिक जर लागली तर तुम्ही 2-2 तास पण 1 तासाचा रस्ता पार करू शकत नाही, एवढं जास्त ट्रॅफिक असते. तर आम्ही गेलो होतो कोथरूडला. भोसरीपासून कोथरूडला जायला 1 तास खूप झाला. पण एवढी ट्रॅफिक होती ना, तर की आम्हाला 2-2.5 तास लागले, तरी पण ट्रॅफिक काही हटलीच नाही. आज फक्त आणि फक्त मी जिथं ट्रॅफिक आहे ना तेच फक्त मोबाईलमध्ये कॅप्चर केलं आहे. एवढी जास्त आपण गावाकडे तर आपण एवढं कधीच सहन करू शकत नाही, पण वेळ आल्यावर आहे ना सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. तर हा आहे संध्याकाळचा व्हिडिओ आहे. संध्याकाळी जाताना मी हे सगळं शूट केलेलं आहे. संध्याकाळी कसा कंपन्या वगैरे सगळ्या सुटतात ना, त्यामुळं खूप जास्त गर्दी असते. प्रत्येक ठिकाणी 2-3 किलोमीटर पण नाही, 1-1.5 किलोमीटर जर गेलं सिग्नल असेल तर लगेच ट्रॅफिक. सिग्नल नसेल तरी पण ट्रॅफिक, असेल तरी पण ट्रॅफिक. म्हणजे कोणत्याच गोष्टीला सुख नाही. 4-4, 5-5 पदरी रस्ते येतात, तरी पण एवढी जास्त ट्रॅफिक. बापरे बाप, लिमिटच नाही त्या ट्रॅफिकला, एवढी जास्त ट्रॅफिक. लोकांचं जीवन म्हणजे ना एक धावत्या ट्रेनसारखं झालं आहे. पुण्याचं जीवन म्हणजे एक धावती ट्रेनच आहे. आता वरती पण मेट्रो चालू आहे, तरी पण एक ट्रेनपेक्षा पण फास्ट पुण्याचं झालं, मुंबईचं झालं जीवन झालेलं आहे. या असल्या धकाधकीच्या जीवनात आहे ना खूप सारी मेहनत करावं लागते, खूप सारं कष्ट करावं लागतं. ज्यांना ऑफिसला जायचं आहे त्यांना ह्या ट्रॅफिकसाठी 1-2 तास अगोदरच निघावं लागतं. मी तर खूप जास्त कंटाळले. मी आज तर अक्षरशः भोसरीतून घराकडे यायला 10 ते 15 मिनटाचा रस्ता असतो. 10 मिनटं तर खूप झाले. 10 मिनटाच्या आतमध्ये पण रिक्षा येते, पण समज दुसरे पॅसेंजर सोडायला. पण मला आज 50 मिनटं लागले. जिथं 10 मिनटाचा रस्ता आहे तिथं मला 50 मिनटं लागले. मी तर एवढी वैतागले. मला 1-2 महिनेच होऊन गेलेत मी पुण्यात आले, पण मी एवढी जास्त वैतागले ना, नको झालं आहे मला. हा आहे लांडेवाडी चौक आहे हा. कधी असं वाटतं ह्या ट्रॅफिकपेक्षा गावातलं जीवन आहे ना खूप सुखाचं आहे. ट्रॅफिक नाही, काय नाही, काहीच नाही आहे. तर असं आहे पुण्याचं जीवन. खूप त्रासदायक जीवन आहे. पैसा आहे, ज्याला कमवायचं त्याला बाहेर तर पडावंच लागतं आहे, पण जे घरात बसून खातं आहे त्याला हे ट्रॅफिक वगैरे काही जाणवत नाही. तर ज्याच्या जबाबदारीचं ओझं आहे त्याला हे सगळ्यातून पार पडावंच लागत आहे. कारण जबाबदारी ना माणसाला सर्व काही शिकवते. हे पहा, इथं पण तेवढंच ट्रॅफिक आहे. मी पण कामाला जाते, तर जिथं 11ला जर जायचं असेल तर मला 9लाच घरातून निघावं लागतं. मी जाते 12-1ला. माझं अंगावरचं काम आहे, कधी पण जायचं, कधी पण करून यायचं. पण खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळं खूप जास्त त्रास होतो, तो असह्य आहे. खूप दिवस झाले या सर्वांची सवय नाही, तर आता मनाला समजून घ्यायला खूप वेळ लागणार आहे आणि ते मनाला कुठंतरी मान्यच करावं लागणार आहे. तर फायनली आता घरी आले. ह्या ट्रॅफिकमधून कसा तरी पळ काढून असा घरी आल्यानंतर मोकळा श्वास घ्यावा लागतो. संध्याकाळ झाली होती. ही भोसरीतच आहे. घरी आले म्हणजे तरी पण आज अर्धा-पाऊण तास लागेल मला घरी जायला. तर असं काहीसं पुण्याचं जीवन आहे. इथं पण पाहू शकता, रिक्षासाठी पण तेवढीच वेटिंग होती. हा भोसरीचा उड्डाणपूल आहे, तिथली ही गर्दी आहे. इथं खूप मोठं शिवाजी महाराजांचं
खूप छान वाटतं इथं. संपूर्ण लाईटिंग वगैरे केलेली आहे. मेन चौकच आहे हा. तर रोज छोटे छोटे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. कसे वाटतात व्हिडिओ मला नक्कीच सांगत जा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आम्ही एका स्पेशल ठिकाणी जाणार आहेत. नक्कीच पुढील व्हिडिओ पहा. कोणतं ते स्पेशल ठिकाण. 99% लोकांना तो व्हिडिओ पाहायला नक्कीच आवडेल. तर पहा नवीन